महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीनंतर सपकाळ यांच्या होमटाऊन असलेल्या मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आउटगोईंग सुरू झाली आहे। काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट गणेश सिंग राजपूत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। या संदर्भात यूसीन न्यूजचे प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी माजी काँग्रेस नेते गणेश सिंग राजपूत यांच्याशी चर्चा केली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे। माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने हे नाव आता राज्यभर गाजणार आहे। मात्र त्यांच्याच होमटाऊन जिल्हा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला गच्छंती सुरू झालेली आहे। मोठमोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पक्ष सोडून जात आहेत। याच पैकी एक आपले ज्येष्ठ नेते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आपला परिचय द्या आणि काय कारणं आहेत, आपण काँग्रेस पक्षामध्ये मागील 20-25 वर्षापासून सक्रिय होते, कसं सोडलं आणि त्याचे काय मोठे कारणं आहेत का ते सांगा। 1992च्या दरम्यान आदरणीय नेते मुकुलजी वासनिक साहेब यांच्या नेतृत्वात माझ्या वडिलांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता। त्यांच्या विचारांवर आजपर्यंत आमच्या परिवाराने काम केलं, परंतु महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी गेल्या 10 वर्षापासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे, कार्यकर्त्यांना हीन वागणूक देणे अशा अनेक प्रकारच्या गोष्टींमुळं काँग्रेस पक्षावर जी काँग्रेसची अतिशय प्रेम करणारी मंडळी आहे ती काँग्रेस पक्षाला रामराम ठोकीत आहे। याला केवळ आणि केवळ हर्षवर्धन दादा सपकाळ हेच कारणीभूत आहे। आपल्या जवळचा कार्यकर्ता असेल, जो आपला ऐकत असेल, त्या कार्यकर्त्याला ते मान सन्मान देतात, परंतु जो तळागाळातला कार्यकर्ता आहे, जो पक्षाचा मास लीडर आहे, अशा कोणत्याही कार्यकर्त्याला ते मान सन्मान कधी देत नाही। त्यामुळं त्यांच्यावर नाराज होऊन सर्व काँग्रेसची मंडळी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकीत आहे। नाही, पण आता हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची धूळ सांभाळलेली आहे। अशा वेळेस आपले वादविवाद हे जिल्हा स्तरावर निपटले जाऊ शकतात आणि नवीन ऊर्जा या पक्षाला मिळू शकली असते असं वाटत नाही का? निश्चितच 2014 पासून सर्व मंडळी त्यांच्याबद्दल बोलत आहेत, परंतु त्यांचे संबंध राहुलजी गांधी स्वभावित असल्यामुळं इतर मंडळी समोर यायला धजावत नव्हती, परंतु कोणाशी वाद न करता आपला मार्ग निवडून सगळी मंडळी ही काँग्रेस पक्षाला सोडत आहे। निश्चितच प्रत्येक कार्यकर्त्यांनी तक्रार वजा सूचना वरिष्ठांकडे केलेल्या आहेत, परंतु त्याची कोणतीही दखल न घेतल्यामुळं माझ्यासह इतर सर्व कार्यकर्ते आपला रस्ता निवडत आहेत। मागच्या काळामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष विजयजी अंबोरे गेले, आपण ॲडव्होकेट गणेश सिंग राजपूत मोठे पदाधिकारी आहेत, आपणही शिवसेनेमध्ये नुकतंच प्रवेश घेतलेला आहे। त्याचं तुम्ही या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातलेली आहे का? निश्चितच 2014 पासून सर्व मंडळी तक्रारी ह्या करतच आहेत, परंतु त्यावर त्यांचं विशेष काही असं कारवाई नसल्यामुळं ही मंडळी म्हणजे आपल्या विनंतीचा कुठं मान होत नाही, आपल्या म्हणण्याला कोणी ऐकत नाही। या गोष्टींमुळं तक्रार करणं आता त्यांनी सोडलं आहे, त्यामुळे जो तो आपला मार्ग निवडत आहे। पण दादा, तुम्ही बघितलं असेल, आदरणीय मुकुलजी वासनिक यांना मानणारा प्रवर्गच सध्या पक्षातून माघारी होत आहे, काही विशेष कारण? मुळीच नाही, असं नाही आहे। आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब यांच्या श्वासामध्ये काँग्रेस आहे आणि काँग्रेस पक्ष सोडावा असं कधीच ते कोणत्या कार्यकर्त्याला ते सांगणार नाहीत, परंतु 2014ची विधानसभा मी पाहिलेली आहे, 2019ची विधानसभा पाहिलेली आहे। 2014मध्ये ज्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचं काम केलं, त्या कार्यकर्त्यांना लाथा मारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे 19चा त्यांचा पराभव झालेला आहे। जी कार्यकर्ते 14ला होती ती 19ला नव्हती, आणि जी 19ला होती त्यातली अर्ध्याच्यापेक्षा जास्त आता 24पर्यंत गच्छंती झालेली आहे। पण पक्ष सोडताना आपण एक आरोप केलेला आहे की स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांनीच आमदार गायकवाड यांचं काम केलं आहे, का किती तथ्य आहेत? निश्चितच सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना आहे की त्यांनी धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांचंच काम केलेलं आहे, त्यामुळं ज्या लोकांना संजूभाऊ चालत नव्हते त्यांनी जर त्यांना मदत केली तर आमची कुठं त्यांच्याशी दुरेबंधाऱ्याचे भांडणं आहे। त्यांना ते चालतात तर मग आम्हालाही चालत का नाही? त्यांनी पक्षात राहून केला तर आम्ही त्या धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या समेत पक्षात राहून त्यांचं काम करणार आहोत।
याच मतदारसंघामध्ये विशेष महत्त्व असलेले संजय राठोडही आहेत. त्यांच्यासोबतही काही घटना घडामोडी झालेल्या आहेत पक्षांतर्गत. काय वाटतं? संजूभाऊ राठोड यांचा परिवारसुद्धा काँग्रेसशी संबंधित आहे. त्यांच्या म्हणजे सुरुवातपासून काँग्रेसमध्ये आहेत, परंतु त्यांच्यासह विजूभाऊ अंबोरे आणि इतर जी ज्येष्ठ मंडळी आहे यांना डावलण्याचा प्रयत्न हर्षवर्धनदादा सपकाळे आणि त्यांचे चेलेचपाटे नेहमीपासून करत आहेत. परंतु काँग्रेस पक्षावर निष्ठा असल्यामुळं त्यांनी इतके दिवस तग धरला, परंतु आता ते भविष्यात तग धरतील की नाही यात मलासुद्धा शंका आहेच. नक्कीच हे होते काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट गणेशसिंग राजपूत, ज्यांनी आमदार संजय गायकवाड तुम्हाला चालतात मग आम्हाला का नाही असा नारा देऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा.